हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे आपला डे 2 इन गोवा. आज आपण जाणार आहोत नॉर्थ गोवा साईड. त्याला सांगितलं आहे की मेन स्पॉट्सच दाखव, कारण काल कसे ते सारखे सगळे बीच बघून कंटाळा आला. नंतर मग जे मेन स्पॉट आहेत, फोर्ट वगैरे आहे, ते सांगितलं त्याला मेन स्पॉटच दाखव. आणि संध्याकाळी मग आपण क्रूजवरती जाणार आहोत, दाखवतो तुम्हाला. आणि दुपारी पण तो बोलला एक स्पेशल काल कसं आपल्याला तो फिश टेकला जेवायला घेऊन गेला, तर आज पण एक फेमस ठिकाणी सांगितलं नॉर्थच्या साईडला, साऊथच्या साईडला, सॉरी काल आपण नॉर्थच्या साईडला गेलेलो, आज साऊथच्या साईडला फेमस ठिकाणी फूडचं तो दाखवेल आपल्याला बोलला. चला बघूया आता आपण काय काय आज एक्सप्लोर करू शकतो ते. सगळ्यात आता आपण आलो आहे ओल्ड गोवा चर्चला. बघू शकता बघा एवढा मोठा चर्च आहे. हा आहे गोवाचा ओल्ड गोवा फेमस ओल्ड गोवा चर्च. आतमध्ये बघू, आतमध्ये शूटिंग करायला भेटते का आपल्याला, तर मुश्किल आहे. मला वाटत नाही आतमध्ये करत असतील की नाही माहीत नाही, कारण दिसतोय बाहेर ते बघा लिहिलं तर नो फोटोग्राफी अलाउड. समोर चला आज जातो आतमध्ये. तर फोटोग्राफी नाही, आपण फोटो नाही काढू शकत. इकडनं जरा बघून येतो चर्चमध्ये आतमध्ये. चला तिकडे एक आर्ट गॅलरी आहे अशी आतमध्ये. इथे पण काय काय ठिकाणी फोटो अलाउड नाही, तरी आपण काढलेत, काय काय शूट केलेत थोडेफार. हे सगळे आर्ट गॅलरी बघू शकता. खूप जुनं पेंटिंग आहे, सगळे जुने पेंटिंग आहे ते. गोवा 1542 1547 सगळे खूप जुने आहेत बघा ना. 1549 सगळे जुने पेंटिंग आहेत. इथे पण काय बापरे, कशी पेंटिंग लावली आहे. वरती पण काहीतरी स्कल्पचर टाईप आहे. बघूया, जाऊया आपण. सुनीता तलवीने हे सगळे पेंटिंग केलेत बघा, इंडियन. काय जातं आपलं चर्च फिरून झालं आहे. आतमध्ये थोडंफार काय शूट करता आलं, जास्त शूट करायला भेटलं नाही. ते मी दाखवलं आहे तुम्हाला त्या क्लिपमध्ये आधीच्या. छान होतं चर्च, असं मस्त आहे. बाकी इकडचं असं एक सिटिंग एरिया आहे, इकडे फोटो वगैरे इकडे काढू शकतो आपण मस्त. साईडला वॉशरूम वगैरे मस्त. इथे झाडं आहेत, अशी नारळाची झाडं आहेत, एकदम शांत वाटतं इकडे. अशा प्रकारे आपला ओल्ड गोवा चर्च फिरून झालेला आहे. आता बघूया आपण आता दुसरा कोणता स्पॉट आहे कवर करूया, तो दाखवतो मी. चला गाईस, आता आपण आलो आहे मंगेशी टेम्पलला. जाऊया आता मंगेशी टेम्पलला जाऊया. ऊन खूप आहे यार इकडे, इकडची गरमी सहन नाही व्हायची. मार्च आहे, मार्चमध्ये जेवढी गरमी आहे विचार करा गाईस तुम्ही. तर एप्रिल मे मध्ये ते काय हालत होत असेल. जवळ आहे बघा. आता एक गाडी तिकडेच मागे पार्क करायला लागते, आणि 100-200 मीटरच आहे आतमध्ये. 100-200 मीटर आतमध्ये चालत जायला आहे आपल्याला. गाडी जात नाही तिकडे, एकदम कोण हँडिकॅप वगैरे असेल तरच गाडी जाते. बघूया मंगेशी टेम्पल. जर आतमध्ये काय शूट करायला भेटलं तर दाखवतो तुम्हाला. बाकी काय इकडे दुकानं वगैरे कसे कपड्यांचे बंगले. इकडे
इकडचे ना काही बंगले जे आहेत ना, इकडचे बंगल्यांचे रंग एकदम मस्त आहेत, लाल पिवळे असे यांचे कलरफुल बंगले आहेत, एकदम मस्त छान वाटतात ते बघून. चला टेम्पल जाऊया, टेम्पलला बघूया आपण आता. बघा मेन बोर्ड आहे मंगेशी टेम्पल, ते एंट्रन्स आहे. चला जाऊया वरती, चल चल पुढे आपण. बघा एंट्रन्स, ते चप्पल काढू शकतो. मेन गेट आहे, लाईन आहे वाटतं, तेव्हा इकडे लाईन दिसते, गर्दी आहे लोकांची. चला दाखवतो मी. भैरव तर काय आता एक इश्यू झाला इकडे, शॉर्ट पॅन्ट घातली आपण बघू शकता. मंदिराच्या आतमध्ये शॉर्ट पॅन्ट अलाउड नाहीये, तर ज्यांनी फुल पॅन्ट वगैरे घातली ते लोक जाऊ शकतात. बाकी शॉर्ट पॅन्ट वाल्यांना अलाउड नाहीये, मंदिरच्या आतमध्ये एंट्रीच नाहीये. चला बाकीचे गेले आहेत घरचे आपले, बघूया. गाईज एक जुगाड भेटलाय बघा, धोती बांधली आहे, धोती घालून आपण जाऊ शकतो आतमध्ये, मंदिराच्या आतमध्ये. तर धोती घातली आहे आपण, बघूया. चांगला जुगाड भेटला बघा, काकांनी पण घातली आहे इकडे. काका इकडे बघा, मागे बघा, जुगाड नीट करताय. धोती बांधली आहे बघा, टेम्पलला आतमध्ये जायची त्याची, आणि अशी लाईन आहे. जाऊया आता आतमध्ये. तो नुसतं मध्ये मध्ये कोणतरी तिथे आतून नमस्कार काय आपला मंगेशी टेम्पलचं दर्शन तर झालेलं आहे छान. थोडा एकदम प्रॉपर व्हिडिओ काढायला भेटला नाही, पण जे काय तुटका मुटका भेटलं ते मी तुम्हाला दिसेलच तुम्हाला त्या क्लिपमध्ये. आता जाऊया आपण इकडनं जेवायला जाऊया डायरेक्ट. आता एक लोकल स्पॉटमध्येच जेवूया आज, कारण साऊथ साईडला एवढे म्हणजे मोठे मोठे असे काय खास म्हणजे एकदम फेमस असे नाही आहेत, लोकल स्पॉट्स आहेत सगळे. तर कोणतरी बघूया लोकल, जिकडे आपल्याला प्रॉन्स वगैरे चांगला खायला भेटेल तिकडे जाऊया जेवायला. मग त्यानंतर आपण क्रूजवरती पण जाणार आहे, संध्याकाळी 5:30-6च्या टाईमला क्रूजवरती जाणार आहे, आणि नंतर मग हॉटेलवर जाऊ. आज काय आपली मॅच पण आहे, इंडिया आणि वेस्ट इंडिजची क्वालिफाईंग मॅच आहे. जो जिंकला तो क्वालिफाय केला सेमीफायनलला, तर मॅच पण बघायची आपल्याला. तर आपण हॉटेलला पण लवकर जाऊया, मग मॅच इम्पॉर्टंट आहे. चला तर कायच आपण आलो आहे जेवायला आता इकडे साऊथ गोवामध्येच. एक नॉर्थ क्लासिक करून आहे बघा, बघू शकता, नॉर्थ क्लासिक गोवा. इकडे काय काय गोवन, मँगलोरियन, इंडियन, तंदुरी, चायनीज सगळं भेटतं इकडे. आहे नॉन AC सेक्शन आहे. जाऊया आपण डायरेक्ट AC सेक्शनमध्येच बसूया, जाम गरमी आहे. दाखवतो काय काय ऑर्डर करतो ते, बघूया. चला गाईज आपण आता मागवलं आहे प्रॉन्स मसाला फ्राय आणि प्रॉन्स बिर्याणी. थाली नाही मागवली कारण मग ते राईस बीस एकदम जास्त होऊन जातो. आता प्रॉन्स मागवले आपण, बघूया. गरम आहे. हां बोलते 25वीं एनिवर्सरी मला तुम्ही सोडायला पाहिजे होता. आज हम आपको पहचानते नहीं, आज हमारा ग्रुप है, आप दोनों का अलग ग्रुप है. मोठे प्रॉन्स आहे एकदम चांगली रेसिपी. आज आम्ही तुमच्यामध्ये येणार नाही. लिंबू पण टाकला याच्यावरती मस्त. त्यानू कसा आहे सांग. तिला असते खायला असते, फोटो काढायला आवडत नाही. तिला कोणी विचारलं की रिप्लाय देत नाही. टेबल का हलवते. मावशी कसा आहे सांग. थांब जाता त्यांचा हात आला. एक नंबर. चांगली टेस्ट. गोव्यामध्ये आल्यावर पहिली वस्तू आवडली. हा ना, त्यांचा मसाला पण छान आहे ना. चांगला आहे आहे.
मसाला पण सही आहे. बघा प्रॉन्स बिर्याणी टेस्ट करू. कांदा फेवरेट कोणाचं गाडी डाऊट आहे सध्या तरी सांगू शकत नाही. तुमचं मागवा ना तुम्ही. कांदा स्पेशल कांदा कोणाचा फेवरेट आहे कांदा बघा व्हिडिओमध्ये बघा कांदा जास्त छान आहे. सोलकढी पण मागवली आहे. पण मस्त आहे ना. सोलकढी थंड आहे एकदम. हॉट बिअर नाही बोल हां बिअर नाही. आज फर्स्ट टाइम गोवा फर्स्ट टाइम विथ सोलकढी फुल हेड आहे. दिसतोय काय आता अंडा बिर्याणी पण घेतली आपण बघा. एग बिर्याणी घेतली आहे. टेस्ट करून बघूया कशी आहे. सेम प्रॉन्स बिर्याणी सारखीच आहे फक्त एग आहे वाईस वर्षा. छान आहे पण मेन ना यांचे जे प्रॉन्स आहेत ना बघा खूप फ्रेश आहेत प्रॉन्स. वाईट आहे आतमध्ये एकदम फ्रेश आहे. काका म्हणतायत अंडे पण फ्रेश आहेत. कोंबडीने आत्ताच दिलेत अंडे. हा हो काका सांगा कोंबडी कशी आहे अंडे कसे. अंडा बिर्याणी खासियत ही नवीन ब्लॉगर आल्या. थँक यू यश फॉर गिविंग दिस ऑनर टू मी. ॲक्च्युली अंडा बिर्याणी खूप फ्रेश आहे. मी जस्ट आता माहिती काढली पाठीमागे जाऊन जस्ट कोंबडीने अंडं टाकलं आणि लगेच ते घेऊन आले आणि आमच्या ताटात दिलेलं आहे. आपले अंडी खूपच फ्रेश आहे. कोंबडीचा आवाज काढू शकता. कोंबडीचा आवाज आता नको गाडीमध्ये कर. थँक्यू. चला आता जेवूया आपण. जेवण कंप्लीट करूया मग भेटूया. चला काय आता आपण आलो आहे दोनापोनाला गोवाच्या इकडे. तो सिंगम मूवी बघितला असेल ना सगळ्यांनी. सिंगम मूवीचा शॉट होता ना गोवामध्ये फेमस प्लेस ती आहे बघा. बघू शकता इकडे एंट्री फीज आहे. ॲडल्ट 50 आणि मायनर 25 इथे काउंटर आहे. आणि इकडनं इकडेच होता तो पिक्चरची शूटिंग झालेली. जाऊया दाखवतो मी तुम्हाला पिक्चरची शूटिंग झालेली ती त्याची. ते बघा की सगळे स्टॉल कसे सगळे लावलेले आहेत. सिंगम मसाला सोडा सिंगम मसाला सोडा लाईम सोडा सगळे. चला जाऊया दाखवतो. कॅब घालूया जाम ऊन आहे. सिंगम पिक्चरची शूटिंग मस्त हवा आहे बघा. इथे सगळे छोटे छोटे यॉच वगैरे आहेत. आपण पण जाणार आहे क्रूजला थोड्या वेळाने जाऊ आपण पण. बघा इथे शूटिंग झालेली गोवा पिक्चरची. सिंगम पिक्चरची सॉरी गोवा पिक्चरची. जेवण जास्त झालं वाटतं मला एकदम. आता सपना वासू पॉईंट काय आहे तिकडे टुरिस्ट गाईड. पिक्चर बघितलं ना स्वप्ना वासू. कमल हसन आणि रती अभिनेत्रीचा फेवरेट पिक्चर. इथेच ती मरते लास्टला. अच्छा इथे मरून जाते. हा आणि कमल हसन येतो लास्टला. दोघं उड्या मारतात. दोघे उड्या मारतात. दोघे उड्या मारतात. ओके ह्यांचे जुने पिक्चरची शूटिंग पण इकडे झाली. आपल्याला तर माहीत नाही हवं. आपण तर बघितलं नाही जुने पिक्चर वगैरे काय. छान आहे हवा वगैरे मस्त आहे. ऊन आहे पण कसा गरमी नाही होते. हवा एवढी आहे ना इकडे. हवेमुळे मस्त छान असं समुद्र आहे बघा समोर. मस्त समुद्र आहे. छान छान पॉईंट आहे.
चांगला पॉईंट आहे, येऊ शकता इकडे येण्यासारखी पॉईंट. आणि इथे संध्याकाळी सनसेट वगैरेला तर एकदम अजून गर्दी असेल, कारण सनसेटला पॉईंट तर अजून छान दिसेल. मस्त हवा वगैरे आणि सनसेटचा व्ह्यू दिसेल तुम्हाला पण. चला बघूया, थोडेफार फोटोज वगैरे काढूया इकडे. मग त्यानंतर दाखवतो काय सोडा बिडा बाहेर पिऊया जरा जाताना, आणि मग क्रूजवरती जाऊया. क्रूजवरती पण शूटिंग करायला भेटेल की नाही माहीत नाही, बघूया. चला बघा गाईस, तो सिंगम मूवीवाला सीन आज पॉईंट होता तो. इथे शूटिंग झालेली आहे एरियामध्ये सिंगम मूवीवाल्याची. पण बघा आपण दाखवलेला सिंगम पिक्चरमध्ये हा स्पॉट आठवतो मला. अरे कॅमेरा पडला असता, एक सेकंड फोटो काढून घेतो. इकडे शूटिंग झालेली सिंगम पिक्चरची. छान स्पॉट आहे, मजा आली. मस्त वरती एकदम थंड हवा येत होती. एकदम ऊन आहे पण तरी पण गरमी तर नाही झाली, एकदम मस्त थंड हवा येत होती. आता जाऊया आपण. आता मोस्टली क्रूजवरच जाणार आहे. 5-5:30ला क्रूजवरती जाणार आहे. 1-1.5 तास क्रूजवरती असं काहीतरी एंट्री फीस आहे, 700 रुपये वगैरे. तर जाऊया आणि बघूया, दाखवतो. गाईज आता आपण आलो आहे पंजिम सिटीमध्ये. पंजिम सिटीच्या इकडचा चर्च आहे, बघू शकता. चर्च या पंजिम सिटीचा. हे पण बरेच पिक्चरमध्ये आपण बघितलं असं. इकडची सगळी शूटिंग वगैरे झाली आहे. जास्त वेळ नाही आपण इकडे आता एक किती चाललं आता 10-15 मिनटंच इकडे थांबणार आहे आणि त्याच्यानंतर क्रूजवरती जाणार आहे. क्रूजची आपली बुकिंग झालेली आहे ऑलरेडी. त्याचे डिटेल्स वगैरे रेट्स वगैरे मी तुम्हाला दाखवतो की आपण कोणत्या क्रूजवर चाललो आहे ते सगळं. 6ची एंट्री आहे आणि 1.5 तास आपल्याला तो क्रूज म्हणजे पाण्यामध्ये वगैरे फिरवेल. जाऊन बघूया आपण, दाखवतो जरा क्रूजमध्ये काय शूटिंग करायला वगैरे काय क्रूजवरती अलाउड नसतो. तर जर भेटली तर मी तुम्हाला दाखवतो ती. चला गाईज आता आपण आलेलो आहे क्रूजवरती जायसाठी एंट्री करायला. बघा इथे दाखवतो कसे क्रूज आहे ते, काय ते वेगवेगळी प्राईज आहे. जसे तुम्हाला डिनरचं पाहिजे तर डिनरचे 1900 आहे साईडला वगैरे. आणि छोटे मुलांना 2.5 पूर्ण 2.5 आवरची क्रूजिंग आहे. रॉयल आहे, वेगवेगळे ते बघा 1.5 तास. चला आपली तिकीट काढून झालेली आहे. आपण जाऊया आता आतमध्ये, एंट्री करूया क्रूजमध्ये. आता टाईम आहे 6-6:30ला काहीतरी चालू होणार वाटतं क्रूज. पर पर्सन काहीतरी तिकीट 700 रुपये आणि 1-1.5 तासाचं आहे आपला टायमिंग. बघूया आता, चलो चला जाऊया आता क्रूजवरती. बघा इथून एंट्री आहे अशी, तशी तो आहे आपला क्रूज वाटतं. बघूया कोणत्या क्रूजवरती चढूया, मी तुम्हाला दाखवतो. मग तो लास्टवाला क्रूज दिसतोय ना, ते 3 क्रूज आहेत. हो, हा शेवटचा क्रूज आहे ना, हा वाला आपला आहे. आपण त्या क्रूजमध्ये जाणार आहोत. तर शेवटच्या क्रूजमध्ये आपण जाणार आहोत सफेदवाल्या. बघूया आता थोडे एंट्री आहे इकडे, चेकिंग वगैरे. जाऊया मग, चला आपण चाललो आता. एंटर करतोय आपल्या क्रूजमध्ये. खाली बघा पाणी. खाली कॉर्नर पकडायचा की इकडेच? तिकडे जावं ना, इकडे. आलोय आपण. बस इथे बसा ना. आता आपलाच आहे. फक्त आपले फोन बिन सामान आहे तर स्लाईड होतील ना खाली, डायरेक्ट पाण्यात जातील. तिकीट ठेवू द्या. बघा आलोय आपण क्रूजवरती सगळे. बघा इथे सगळे आलेत. ते बघा इथे क्रूज चालवणार आहे आता. थोड्या वेळाने मीच चालवतो. ते बघा, बापरे हवा खतरनाक आहे. असं वाटतं फोनच पडेल माझा. काय आलोय आपण. हा चला.
मेरा चैन वैन सब उजड़ा, सालिम नजर हटा ले। मेरा चैन वैन सब उजड़ा, सालिम नजर हटा ले। बर्बाद हो रहे हैं। तर काय आता झालं आपलं क्रूजचा आपला टाईम संपला आहे. मजा आली, चांगला क्रूज होता. एक 700 रुपयेमध्ये होता. ऑलमोस्ट आमचा एक दीड एक तास तर त्यांनी फिरवला. आणि आता रात्र झाली, आता जाऊया आपल्या हॉटेलवरती. आपला डे 2 पण आता संपायला आला आहे गोवाचा. उद्या आपली ट्रेन आहे तशी 3 वाजता. उद्या बघूया सकाळी जर वेळ भेटला तर एक थोडेफार वॉटर स्पोर्ट्स करायला जायचं होतं, तर करूया आपण. जर टाईम भेटला तर करूया. बाकी आज का हॉटेलवर जाऊया, आता जेवूया वगैरे आणि झोपूया. मग चला भेटू उद्या भेटूया डायरेक्ट आता. मग